एका रस्त्यावरच्या साध्या पानटपरीवाल्याला भेटायला आज हजारो लोक लांबून येतात, पण पुढे जे झालं ते कोणालाच एक्सेप्टेड नव्हतं. ही स्टोरी आहे धाराशिवच्या लक्ष्मण भोसले यांची. कधी काही रस्त्यावरच्या कडेला पान विकून ते पोट भरायचे. ऊन असो वा पाऊस, दिवसभर नुसतं उभं राहायचं. पण डोळ्यात एक मोठं स्वप्न होतं. पण इथे एक मोठी प्रॉब्लेम झाली. अचानक कोविड आला. एका रात्रीत टपरी बंद, काम शून्य, कमाई शून्य, खिशात पैसे नाहीत आणि पुढे काय करायचं माहित नाही. हा तो टाइम होता जिथे सगळे हार मानतात. पण लक्ष्मणने इथे एक मोठा रिस्क घेतला. एका साध्या पत्र्याच्या शेड खाली हॉटेल तिरंगा सुरू केलं. ना मोठा बोर्ड, ना कोणती मार्केटिंग, फक्त आपल्या कष्टावर आणि हाताच्या चवीवर ट्रस्ट होता. पण खरी गेम इथून सुरू झाली. लक्ष्मणने ओळखलं की नुसतं चांगलं जेवण देऊन चालणार नाही. त्यांनी एक स्मार्ट मूव्ह केला. आपल्या हॉटेलचे आणि ढवारा थाळीचे रील्स बनवून इंस्टाग्रामवर टाकायला सुरुवात केली आणि मग चमत्कारच झाला. त्यांचा एक रॉ डायलॉग तो रात व्हायरल झाला. हॉटेल एकदम ब्रँड बनलं. लोक लांबून भेटायला येऊ लागले. पण बिगेस्ट ट्विस्ट तर अजून बाकी